फायनली आम्ही कुठेतरी निघालेलो आहे. फायनली खूप वाट बघितली या गोष्टीची आम्ही, आणि फायनली आम्ही हनीमूनला नाही जात आहे. आम्ही असं जातो आहे, बुलावा आला आहे आम्हाला, अशा जागी जातो आहे आता आम्ही. सो लेट्स गो गाईज. मोस्ट अवेटेड ट्रिप विथ माय राम अँड लक्ष्मण. लक्ष्मण येतो जरा, लक्ष्मण पार्लर आहे. मुलाला प्रत्येक वेळेला लेट निघायचं असतं. एव्हरी टाइम आम्ही कुठे पण जाऊ दे, कुठे पण, त्याला जोपर्यंत तो लेट नाही होत अजून जोरात बोल. केरपट पोरं. लक्ष्मणी बघा, आणि प्रिन्सेसची बॅग बघा. आमची प्रिन्सेसने बॅग घेऊन आलाय. एक प्रिन्सेस कमी आहे ना. ओंकार काय बोलतो? म्हटलं असं काही प्लॅन पण नव्हतं, काही प्लॅन पण नव्हता, काय नव्हतं. मला सिद्धेश बोला की भाई येणार, चल. मी नाही बोलली, तो बोलला. हे जे चुकीचं लागतोस ना सीते बरोबर तू. बोली की भाई चल लगेच. बाबांनी बोलवलंय. जय श्री महाकाल. गाईज आम्ही बोरिवली स्टेशनला पोहोचलेलो आहे. आमची तिकीट पण कन्फर्म नव्हती झाली. पण आमचे सिद्धेश शिंदे हे शिवाचे मोठे भक्त असल्याने त्यांनी वरती कॉल केला आणि सांगितलं की कन्फर्म करा प्लीज. आणि आमची फायनली कन्फर्म झालेली आहे. आणि आता मला कंबरडा मोडला आहे. बघा अमाल, बघा माझा अमाल, धमाल. आणि आता आम्ही जातो आहे. अजय बोले बाबाच्या कृपेने मला बोलवणं आलेलं आहे. जायला तर पाहिजे आई. ओमकार बोलतोय की मी महादेवाकडनं मागण्यासाठी काय घेऊन आलाय? लिस्ट आहे, लिस्ट आहे पूर्ण लिस्ट. जेवढे नको जेवढे लागले आहेत ना ते सगळ्याची लिस्ट घेऊन आलो. ठीक आहे. आणि मग एकदा लास्टला बोलणार की माझे जेवढी इतना खर्च होई घेतो. काही लिस्टा घेऊन आल्या ते दोघं मागणाऱ्या देवाकडे. मला खूप गरज आहे. असं वाटतं की भाई आम्हाला पण आहे, सर्वांना आहे भाई. असं नाही, सर्वांना जितकी पापं केली आहेत लास्ट 20 इयर्स जाऊ दे. मध्ये. पीटीव्ही गँग आम्ही पापा ची ट्रेन अजून आलेली नाही तर आम्ही चटर खात आहे. चटर हे बघा, चटर आणलेला आहे कारण माझ्या नवऱ्यामुळे मला जेवायला मिळालेलं नाही. आणि हा जेवून आलाय. वा हीच मैत्री तुझी बाबा. मी आता बोललो ठीक आहे. आणि काही अजून एक सांगायचं म्हणजे ह्या दोघांनी लेट केलं आणि शॉपिंग मारायला गेले लास्ट मिनिट. काय घ्यायला तर चड्ड्या, नवीन चड्ड्या. हॅलो गाईज, आमची ट्रेन आलेली आहे. बाई ऑलरेडी लोक बसली आहेत. जय श्री महाकाल. गणो जपा मोर्या. गाईज आमची ट्रेन झालेली आहे आणि आम्हाला एशी ट्रेन आणि हा भंतरूड घालतोय. आणि गाईज आम्हाला RAC भेटली, गप्पून घेतली. नाही चला तुझा डुक्कर हॅलो गाईज आम्ही आता एक चाललेलो आहे उज्जैनला. आम्हाला छोटीशी दिली रेल्वे, आम्हाला मोठी पाहिजे. आम्ही बघा कशी तुंबवून जातोय. मी, माझा नवरा आणि त्याचा लक्ष्मण बोला. तुंबवून जात आहे आम्ही. तुझी आई बोलत RAC3 आहे. RAC3 आम्ही 3 लोक. ही खूप भारी ट्रेन आहे, पण त्यांनी मला मोठी सीट दिली ना, ठीक आहे. पण चांगली एशीतली ट्रेन आहे. चादरी बिदरी आल्या सगळ्या. आणि आम्हाला लाईट पण भेटलेली आहे. मग अशा मी बिन लाईटचे व्हिडिओ बघा तुम्हाला. लाईटमध्ये आम्ही तिघं आता काय खेळतोय? आम्ही आता उनो खेळतोय. हॅलो गाईज, परत जर तुम्हाला ट्रेनने आणलंस आणि ते पण RACने आणलंस, तुला मी लाफडं घेतो. तू झोपलेस झाली. नाही झोपले, त्याला मी झोपायला दिलं. RACने आणलं म्हणजे का? तर RAC मिळणार ना. तुझा काय पप्पा रेल्वेमध्ये आहे? माझा पप्पा रेल्वेमध्ये ना BST नाही जात ना. मध्ये पण जागा नाही. झोप झालेली नाहीये गाईज आमची. चल पण आम्ही झोपलो थोडीशी. हा थोडे झोपलो. हा मुलगा लाळ पाडत झोपलो. गाईज आणि नू आली आहे गाईज. आम्ही बघा बसलोय आणि इकडे माझा भाऊ बसलाय. ऐका सगळ्यांना, आम्ही काही खूप ट्रिप्स एकत्र केल्यात. मी, ओमकार, सिद्धा आणि आमची लीड गँग जी तुटली. मी टाक ना, मी नाही घाबरत कोणाला. आणि गाईज त्याच्यामुळे आता आम्ही तिघं उरलोय. एक आमचा गडी गेलाय. कुठे गेला गडी? मळम लावायला गेला. एक गडी मळम लावते आता. आणि एक गडी हिमाचलमध्ये गेलेला आहे. ते फक्त मधली फक्त रील फक्त रीलसाठी फक्त देवाची भक्त हे असं बोलायचं करून. गाईज माय ड्रामा इज नॉट स्क्रिप्टेड. आय एम नॉट ChatGPT पर्सन. नाही ओंकार ते तू देव तुला बोलवते. देवा नाही म्हणून देव तुला बोलवतात. महादेवांकडे जातो. नाही 2 ज्योतिर्लिंग तर आम्ही गाईज करणार. उज्जैन आणि ओंकारेश्वर. ओंकारेश्वर करतो. ठीक आहे नाही
तिसरं नाही हे तीन बघ, नाही हे असं येतं हे बघ बापरे बोट हे काय दोन ऐक माझं औरंगाबादला कोणतं रे कृष्णेश्वर. हा तेच कृष्णेश्वर लावूया ना मी म्हणलं बापरे माझी गाडी माझी गाडी. दूरदृष्टी दिसते ओंकार असं नको करू बेटा एक दिवस आपण त्यांना वर्क फ्रॉम होम मारू शकतो बेटा आपण बसवू तुला कुठे तिकडे ओंकार आम्हाला नको करूस. उज्जैनला पोहोचू ते सगळं तर होणारच आहे बेटा चलो बुलावा आया है बाबा ने बुलाया है जय बाबा की जय बाबा भोले बाबा की जय हो गाईज नेलपेंट बघताय ही नेलपेंट काढायला जर तू मला घेऊन गेला नाहीस आणि ते वेट वाईप्स कसले ते वाईप्स पुसायचे वाईप्स आणून दिले नाही रे नेलपेंट रिमूव्हर वॉट एव्हर इट इज आता गरज आहे वेटपेक्षा हा ते ड्राईव्हची आता गरज आहे. गाईज मला पोरात आली पोरात म्हणजे थोडी चोर मारायला पाहिजे आहे ना आमचा. हा मुलगा बोलतो की हा ह्याच्यासाठी टॅटू काढणार आहे पण हे बघा 2 टॅटू आहेत त्याच्या नावाचे आणि ह्याचं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी टॅटू करणार माझ्यासाठी कोण माझ्यासाठी टॅटू कोण करणार हा? कधी लिहिणार गहू माझी बायको इकडे जास्त बोलू नको. टॅटू घालायची गरज नाही, दिसतात चेहऱ्यावरून दिसतात. जास्त बोलू नको. चेहऱ्यावरून दिसतात घरी चेहऱ्यावरून. पाठव तुला मी घरी पाठव ए ट्रेन बुक कर बाई घरी आ. ए माझा टायमिंग होता तुझा कशा तू कसा मला चिटिंग मारता मी केल्यानंतर तो आहे ना. मी दिवस तुम्ही नाही तुम्ही चिटिंग मारता गाईस Setting नाही. किती काढू चाललेस शहाणपणा कोणी करायला सांगितलेला हा हा डॉट तुझा शहाणपणा कोणी करायला सांगितलेला I will show you what I have. You don't know what I हो have. You don't know what I have. चला बघूया कोण जिंकतंय चला मी बोललो येल्लो आहे हळू 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 ए काय झालंय पण तुझ्यावर गेम कसा फिरतो नेहमी तुला गेम करू मी प्लॅन नव्हता आणि सेरा म्हणून दोघं चिट्टारे देख न बघून तुला काय वाटलं खरं हसतो कशाला मग का हसलास आधी ते सांग मग चल पटपट सांग का हसलास म्हशीला बघून म्हशी पाण्यात डुंबत होता तर हा हसला जोरात आणि हा घरी मला मज बोलतो हसणारच तू तुला हसायचंय तुला हसायचंय तुला हसायचंय माय गॉड यू गाईज हे ना आणि नाही अजून आम्ही पोचलेलो आहे नाही अजून पोचलो या तिला काही माहिती नाही मध्ये मध्ये बोलायचं ना याला खूप काही आवडतं त्याला मध्ये मध्ये बोलायला गाईज फायनली वी आर इन उज्जैन येस तो बघा ब्लॉगर फ्युचर ब्लॉगर BMW घ्यायची त्याला हे कुठे लेट्स गो गाईज अवेटेड अँड इम्प्रॉम्प्टू जर्नी बाई पडा भिडायची मी आल्या पसारा लेट्स गो वी आर इन उज्जैन गाईज वी आर फायनली इन उज्जैन लेट्स गो यू कॅन सी आम्ही फायनली उज्जैनला पोहोचलेलो आहोत आणि अगं बाई मला कुठे सोडून गेली आहेत दिसत आहेत आमची पोरं दिसत आहेत आता आम्ही एक कार बुक केलेली आहे इकडनं आणि ती आता माझा पण चष्मा पाहिजे कोणता गाडी कोणता फायनली गाईज ओ माय गॉड गाडी कोणती आमची गाडी आता येत आहे आणि खूप गाईज प्रचंड गरम आहे भयंकर मॅक्स गाईज गरम मॅक्स एकदम गरम डेंजर गरम बापरे बघायचं का खूप गरमी आहे तूच जा बघायला इकडे रूम अगोदरच तुम्ही Airbnb वगैरे बुक करून या कारण इकडे अजिबात रूम्स मिळत नाही आणि सगळे रूम्स खूप अजिबात क्लीन नाही आहेत आणि जे एकदम झाजू आहेत ते 12,000 सांगतात सो जर तुम्ही इम्प्रॉम्प्टू आमच्यासारखा उठून आलेला असाल तर नक्की तुम्ही स्वतः रूम बुक करून Airbnb मला वाटतं बेस्ट असेल बापरे परमेश्वरा तासांचा सर्च केला आणि शेवटी मीच गौ शिंदे मला मिळालेलं आहे डिसेंट हॉटेल डिसेंट म्हणजे माझ्यासाठी हे पण ओकेच आहे पण एवढं घाण नाही आणि बाथरूम पण एकदम चांगले हॉटेल महाराजा पथ हे बघा बाथरूम पण चांगले आणि हे पण मीच शोधून काढलं थँक्यू सो मच टू मी न कामाची नसणारी पोरं फायनली भेटलंय जिकडे मी ॲटलीस्ट 4 फोटो तरी नीट काढू शकते खुशीने सो यस लाईट घ्या मी कधीची रेडी झाली आहे पण हे लोक सनस्क्रीन लावतायत भरभरून ढापून PR मध्ये मिळालेली सनस्क्रीन बघा गाईज मी खूप क्यूट असं मस्त रेडी झाली पटपट रेडी झाली एकदम पण काय लोक मुलगे आणि हे दोघं नेहमी उशीर करतात म्हणून मला सेराची आठवण येते ती बरोबर आहे ना ओरडून घेऊन यायची माझ्या तर काय होतच नाही आहे सो गाईज आय एम रेडी
लेट्स गो. आता मी तुम्हाला दाखवते की आता आम्ही फर्स्ट कुठे जातो. मला स्वतःला माहिती पहिले भुका लागले तर आधी खाणार आणि त्याच्यानंतर मी जाणार. 4 वाजलेले आहे 4 आणि तरी पण त्याचं होतच नाहीये आणि आपण त्यातलाच आहे. ह्याचं काय वेगळं नाही. चम्माट मारी नाही करतो बघा. अजून त्याचं सोपच कर आठवतच नाही. त्यांना असं वाटतं त्यांच्या लॅपटॉप घेऊन जाणार तिकडे हे करून म्हणून ते लॅपटॉप घेतात. मी बघा काहीच घेतलेलं नाही. आता मंगळसूत्र पण आहे ना हे तिकडे रूम मध्ये सोडून येते. काय एवढं तू नवीन घेशील. वा सोनं बघ किती आहे. तुम्ही सोन्यासारखी बायको मिळाली ते तुला हे नाही. सोन्याची कोंबडी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी. बोलता सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. ह्या कोंबडीला विकणार आणि आम्ही पैसे घेणार आणि थायलंड जाणार. लाजा वाटत नाही. आणि तू पण वा 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 छान हा. शयनार्थीसाठी आम्ही तिकीट काढत आहोत. त्याचबरोबर आम्ही आलो आहोत गोकुल रास या हॉटेलमध्ये जेवायला. हां अच्छा थांबा ना हॉटस्पॉट देते गाईज. शयनार्थी तिकीट्स आर बुक्ड अँड आय पॅनिक्ड बिकॉज माझी बुक झाली नव्हती आणि या दोघांची झालेली. मग मला जलन झाली. मग मी महाकालला बोलली माझी पण करा पटपट करा. मग लगेच केली. आणि जर झाली नसते तुझी तर बुलावा मला आलाय पहिला तुम्हाला नाही. प्लॅन माझा होता समजलं. तुम्ही तर मोहरे आहात. मी मेन हिरा आहे समजलं. हां रे हळूहळू पुढे आपटशील. लात मारेल तुला. तिला महेश्वरी साडी द्यायची असते पैसे येतात आणि वहिनीसारखी सुंदर बायको पण भेटते. वहिनीसारखी बायको पाहिजे का रे? वहिनीसारखी बायको पाहिजे का? हे आता खरं खरं बोल. वहिनीसारखी बायको पाहिजे का? ऑफकोर्स तुला वहिनीसारखी बायको पाहिजे की नाही. हो की नाही बोललो ना. हो कोण बोललो. ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा. कॉट इन 4K. हो 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 ना. आलोय जिकडे कृष्णाने खूप साऱ्या विद्या शिकलेल्या अशा जागी त्यांच्या आश्रममध्ये. सो हे ते आश्रम आहे तिथे आम्ही आलो. आम्ही मंगळ देवाच्या मंदिरामध्ये आलेलो. तिकडे असं बोलतो की शांती करतो. बाई पाय भाजतायत. गरमीमध्ये आय विल नॉट सजेस्ट एनीवन टू कम बिकॉज खूप जास्त गरमी होते गाईज आणि एकदम चक्कर आल्यासारखं होतं. बट सिनरी खूप सुंदर आहे आणि मंगळ देवाच्या मंदिरात कोणी गर्दी नाही केली. हाय 2 मिनटं झाली. 2 मिनटं ओनली 2 मिनिट्स. ओनली 2 मिनिट्स. मी तर बिलकुल पण मी बोलली की ती मुलगी मला कोणतरी बघतंय. मला असं वाटतं की ती मला ओळखत असेल मला फॉलो करत असेल. ती आली आणि तिने मला काय बोलली असं बोलली असं ती मला बोलली. आणि ह्यांना खोटं वाटत होतं की ह्यांना असं वाटतं की मला कोण फॉलो नाही करत. काय रे कोणावर राहतोच ना तुला जाणीव झाली पाहिजे कळलं ना. त्याचा शानपणा नाही करायचा. इंदोरमध्ये येऊन पण सिद्ध्याची गौराई फेमस आहे. सो गाईज एका मुलाची उदास झाली त्याच्या तोंडात शब्द फुटायला. गाईज दिस इज क्षिप्रा नदी. क्षिप्रा नदी क्षिप्रा नदी क्ष बोलून दाखवा. क्षिप्रा नदी. काय मग मजा आली की नाही ओंकार. कसं वाटलं. तुझ्या वहिनींना ओळखतात सगळे लोक येतात सगळे. काय रे. हा ना मला बोला चल तुला कोण नाही ओळखत. चल चल का आता का तोंड कशाला बंद पडली. वर्ल्ड इज फेमस गौशिंदे. हा तीच आहे. तिला दाखवू का. हाय बोलू का. हॅलो गाईज. सो वी आर हेडिंग टू काल भैरव टेम्पल. आता आम्ही मंगळाचं दर्शन केलेलं आहे. आता आम्ही काल भैरव टेम्पलला आलो. बट गाईज गरमी खूप आहे. ट्रस्ट मी या गोष्टींबद्दल. हे यार बंद कर मला डोकं. हे गहू बोल. काय गहू बोल. गहूची एनर्जी संपली. काय म्हणतात आपण काय काय तोंडे वाहणार असे मशे दिसतात. असं पण दिसत. कॅमेरामॅन ओंकार आणि सोबत गौ शिंदे सिद्धाची गौराई आणि असिस्टंट सिद्ध शिंदे. या आता आम्ही चाललोय हरसिद्धी टेम्पलला. गाईज तुम्ही प्लीज प्लॅन करून या कारण एका दिवसात एवढं सगळं फिरणं इम्पॉसिबल असतं आणि ते पण इतकं पटापट. त्याच्यामुळे प्लीज प्लॅन करून या. आम्ही आता सगळीकडे धावधावत फिरतोय. डोकं एकदम जास्त जड झालं आहे आमचं आणि खूप आज सॅटर्डे संडे असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. आम्हाला रामघाट किंवा हरसिद्धी यातलं दोन्हीपैकी एकच दर्शन कुठलं तरी आम्ही करू शकतो. सो आता आम्ही हरसिद्धी चूज केलं तर आम्ही तिकडे जातोय. लेट्स गो. हॅलो गाईज राईट नाऊ वी आर ॲट द हरसिद्धी टेम्पल. तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे. प्रचंड ऊन आहे. प्रचंड गरम होत आहे पण आम्ही तरी पण जात आहे. मजा. आम्हाला आज भेटलेले आहे त्यांना आमचे ब्लॉग्स आवडतात. आमचे छान वाटतं मला यांचे दोघांचेही ब्लॉग बघायला आणि स्पेशली खूप छान वाटतं कपलला ऑन इंस्टाग्राम बघण्यासाठी. ते पण मराठीमध्ये ब्लॉगिंग करते. थँक्यू. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. प्रणाम मोरे. नाईस मीटिंग. आम्ही पोचलेलो आहे उज्जैनला महाकाल मंदिरमध्ये. फायनली द वेट
इज ओव्हर आणि आम्ही शयन आरतीला जातोय. सो गाईज आम्ही खूप इम्प्रॉम्प्टू प्लॅन केल्यामुळे आम्हाला भस्म आरती मिळाली नाही. सो आम्ही शयन आरतीला जातोय आणि शयन आरती मला पटकन मिळाली आणि VIP दर्शन पण मिळालं. तर आम्ही आता जातोय. फायनली गाईज हे लिहायचं होतं मला. असं क्यूट, किती क्यूट दिसतंय. हॅलो गाईज, जस्ट आम्ही महाकाल्यांचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही बघू तुला गायब करतील सोन्याची कुंडी असते. गेलास ना मित्रावर गेलास ना मग झालं.